पाण्याच्या प्रश्नावर राजकारण तापले. 15 दिवसात अधिकाऱ्यांना जाब विचारणार आमदार शशिकांत शिंदे. सातारा जिल्ह्यात सध्या पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी येत्या 15 दिवसात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कोरेगाव तालुक्यातील जरेवाडी येथे श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ आमदार शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई गुरव, बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव घोरपडे, माजी नगरसेवक किशोर नानासाहेब बर्गे, अशोकराव केंद्रे, नारायण शेठ मदकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत हक्काच्या पाण्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात मतांसाठी अवास्तव व खोटी आश्वासने देण्यात आली. विशेषतः पाण्याबाबत कोणतीही वस्तुस्थिती न तपासता मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करणे अशक्य ठरत असल्याने जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धोम बलकवडी प्रकल्प, धोम धरण तसेच जिहेकाठापूर उपसा जलसिंचन योजनेचा संदर्भ देत त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांची आठवण करून दिली. जिहेकाठापूर योजनेच्या लाभक्षेत्र विस्तारावर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाण्याची उपलब्धता व धरणातील साठा न तपासता मोठ्या प्रमाणात क्षेत्रवाढ केल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. मानखटाव ते सोलापूर सीमेपर्यंत तसेच कराड उत्तर भागात लाभक्षेत्र वाढवण्यात आल्याने उपलब्ध पाण्यापेक्षा जास्त क्षेत्राला पाणी देण्याची जबाबदारी निर्माण झाली. परिणामी मूळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. धरणातील गाळामुळे प्रत्यक्षात केवळ सुमारे 80%च पाणीसाठा उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा आणि गावठाण वाढीचा विचार न करता लाभक्षेत्र वाढवण्यात आल्याचा आरोप करत हा मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी नमूद केले. पाण्याचा वाद निर्माण होण्यास विद्यमान लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. परिस्थितीवर तातडीने तोडगा न काढल्यास येत्या 15 दिवसात जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी आमदार शशिकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बोबडेवाडी येथे रस्त्याचा कामाचा शुभारंभ. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार महेश शिंदे. कोरेगाव तालुक्यासह विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जात असून प्रत्येक गाव व वाडी दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याचे काम सुरू आहे. रस्ते हेच विकासाचे मुख्य साधन असल्याने या माध्यमातूनच सर्वांगीण प्रगती साधली जात आहे. नजीकच्या काळात बोबडेवाडी गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. बोबडेवाडी तालुका कोरेगाव येथे बोबडेवाडी गावठाण ते कोरेगाव तडवळे समत रस्ता या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी रात्री आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, ज्येष्ठ नेते पोपटराव जगदाळे, कुमठेचे माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, तडवळे समत कोरेगावचे सरपंच मोहन माने, उपसरपंच संजय गोळे, संजय काटकर, जवानसिंग घोरपडे, मंगळापूरचे सरपंच महादेव घोरपडे, सहयोग कुंभार, रवींद्र जाधव, विशाल काळे, नंदकुमार ढाणे, सरपंच अरुणाताई बोबडे, उपसरपंच अनिल पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे बोबडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. श्री लिंबजाई देवी मंदिरात आमदार शिंदे व मान्यवरांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध विकास कामांवर चर्चा केली. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ताई, तुम्ही लग्न होऊन किती वर्षापूर्वी आला इथं? 40 वर्षापूर्वी आला नाही? महेश शिंदे आमदार होण्यापूर्वीची या गावची परिस्थिती काय होती? फक्त डोळे जातात सगळी तरुण मुलं तुम्ही जन्माला येतं. काय परिस्थिती होती? गुडघाभर चिखल, सगळं गटर, घाण. हे जे चित्र दिसतंय ना, याच्यामध्ये प्रामाणिकपणा, जे आम्ही देण तुम्हाला दिली, हे तुमच्या 3 पिढ्याची देण दिली. याच्यामध्ये तुमच्या आरोग्याचे प्रश्न दिसतो. गावात डास कुठं, माशी कुठं, कुठला रोग येतोय आता नाही. आजपर्यंत आपल्याला नेत्यांनी घाणीत वागायला शिकवलं.
आपल्याला जनावरापेक्षा जास्त वाईट दिवस आपले दाखवले. ही आपली परिस्थिती आहे. फक्त इलेक्शन आले की नॅरेटिव्ह पसरायचे. नानांनी सांगितल्याच्या पद्धतीनं कोरेगावात बसून मोठे पॅकेज घ्यायचे, मोठे मोठे पॅकेट टाकायचे, त्याचे तुकडे करायचे आणि मग वॉर्डाच्या काही लोकांना ते द्यायचे आणि आपला भाग मारण्यासाठी त्यांनी केलेले षडयंत्र आहे. आज महेश शिंदे सगळीकडे पाणी सोडतोय, प्रत्येकाची शेती भिजवायचं काम करतोय. हेच ह्यांना नको. गेले किती दिवस झालं तळावायला आम्ही पाणी देतो, कंटिन्युअस पाणी देतो. आम्ही पायंडा पाडला, पाणी दिलं पाहिजे, ओढ्याला पाणी सोडलं पाहिजे. हा पायंडा महेश शिंदेनं पाडला. जलसंपदा मंत्री असताना त्यांना जमलं नाही, ते काम महेश शिंदेने केलं. गोवडेवाडी प्रामाणिकपणे आमचा पाठीशी उभा राहिला. मी आभार मानतो, माता भगिनींच्या गावचा आभार मानतो की तुम्ही प्रामाणिक राहिला. पिंपोडे बुद्रुकमध्ये एका रात्री सलग चोरी, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व दुचाकी लंपास. पिंपोडे बुद्रुक येथे अज्ञात चोरट्याने एका रात्री सलग घरफोडी व वाहन चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वॉटर स्टेशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे रोजी रात्री 10 ते पहाटे 6 या दरम्यान चोरट्यांनी इनामदार यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम त्यांनी लंपास केली. दरम्यान याच परिसरातील शंकर नारायण बनसोडे हे अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे घंटन व कानातील झुबे असा एकूण 2.5 तोळे वजनाचे दागिने चोरीस गेले. तसेच संदीप किसन पवार यांची मोटरसायकलही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी हमीद मेहबूब इनामदार व 51 यांनी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार जगताप करत आहेत. जळगाव येथे दोघांना काठी व दांडक्याने मारहाण, चौघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगाव तालुका कोरेगाव येथे घरासमोर झालेल्या वादातून काठी व कोरडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 4 जणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पूनम दशरथ जाधव वय 33 राहणार जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारुती जनार्दन जाधव, मिलिंद मारुती जाधव, विनय दशरथ जाधव व कुमार मारुती जाधव सर्व राहणार जळगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 2 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर घडली. पूनम जाधव व सुनील जाधव हे सुनील जाधव यांच्या घरी राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून कळकाच्या काठीने व कोरडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेत फिर्यादी पूनम जाधव व सुनील जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारोड पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस नाईक देवकी घाडगे तपास करत आहेत.